बघा आमच्याकडे मस्त पाऊस झाला असं तुम्हाला पाणी साचवलेलं दाखवलं आणि मंगळवारचा व्हिडिओ आहे हा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 2-3 दिवसांचा व्हिडिओ. आणि स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी बघा आम्ही लवकर केंद्रात गेलो होतो आणि मस्त असं पालखी निघाली आणि स्टॉल मांडलेला होता. शिशुसंस्कारचा जो स्टॉल असतो तो मुलांकडून ओळखून घ्यायचं. आज मसाल्याचा डब्बा मुलांना माहीत नसतो, मुलींना कडधान्य कुठलं असतं आणि पंचज्ञानेंद्रियांचा विकास होतो मुलांचा. मग पंचज्ञानेंद्रियांचा विकास जर करायचा असेल आपल्याला तर आपण पोरांना या प्रत्येक गोष्टीची आपण हे सांग बरं काय आहे. बरोबर ओळखलं बरं का. जागेवर पत्रावळीवर बसला, सगळं उष्णांना ग्रहण केलं आणि स्वामींनी त्याला सांगितलं की तू लगेच मुंबापुरीला जा. म्हणजे त्या काळात मुंबई, तिला मुंबापुरी म्हटलं जायचं. जी आजची मुंबई आहे त्या मुंबईला जा, तुझे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील. नको तू, मी पाहत होते काय करते म्हणून. आता मी केंद्रातून आले, एवढं जाम झालेलं होतं. आज स्वामी प्रगट दिन, हा शुक्रवारचा संध्याकाळचा व्हिडिओ. मस्त पिझ्झा करते आज, पहिल्याच वेळेस घरी पिझ्झा आहे. बाकी सगळ्या रेसिपी झालेल्या आहे. म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं. रात्रीचे 9:30 वाजले, मी भाजी टाकली. आता लई थकलो केंद्रातून आलो. सकाळी 8ला गेलो होतो तर रात्री 8लाच आले घरी. तुम्हाला दाखवलं स्टॉल वगैरे असतात शिशुसंस्कारचा, स्टॉलची सेवा असती. मुलांकडून कडधान्य ओळखून घ्यायचे. आता मी बटाट्याची सुकी भाजी टाकली, इकडे शेंगदाण्याची चटणी. चीज टाकलं का? हे पनीर ये जो टाक ना, ते चिली फिक्स हा ना टाकायचं. बिना ओव्हन. गड़ा इलेक्ट्रॉनिक्स लाया है, रोज खेलो रोज जीतो, हर दिन 5000 तक का इनाम जीतने का मौका. टाक ना अजून, टाक ना थोडंस. बाकीचं काही नाही टाकायचं.